घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोठं विधान. अवैध कोण खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंना ठोठावलेल्या दंडाच्या नोटिसीला महसूल विभागाची स्थगिती नियमबाह्य. जळगावचे आमदार चंद्रकांत पाटलांचा सरकारला घरजाहीर. नाना पाटेकरांपुढे भाषणाची स्टाईल बदलली. भाषण झालं की नानांचा फोन यायचा. पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीसांचा खुलासा. 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक. जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता. पिंपरीत राष्ट्रवादी विरोधात भाजपची नाराजी. आमदार अण्णा बनसोडेंना विरोध करत पिंपरीत विधानसभेसाठी भाजप आग्रही. वरळी विधानसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामन्याची शक्यता. आदित्य ठाकरेंना मनसे नेते अमित ठाकरे वरळीतून देणार टक्कर. सूत्रांची माहिती. प्रकाश आंबेडकरांकडून वंचितची पहिली यादी जाहीर. वंचितकडून 11 उमेदवारांची घोषणा. शमीभा पाटील, फारुख अहमद पहिल्या यादीत. मनसे विद्यार्थी सेनेची विधानसभेसाठी अमित ठाकरेंना हाक. अमित ठाकरे यांनी अहमदनगर शहर विधानसभा लढवावी अशा आशयाची बॅनरबाजी. राऊत म्हणजे बिना अभ्यासाचा आकाशवाणी केंद्र. आमदार बच्चू कडूंचा संजय राऊतांवर निशाणा. महायुती सरकारच्या काळातच सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात. धारावीतील गोंधळावर सुप्रिया सुळेंचा गृह मंत्रालयावर निशाणा. मावळमध्ये भाजप शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत. मावळचे आमदार सुनील शेळकेंचा दावा. तर भाजप पदाधिकाऱ्यांकडून दादांचा अपप्रचार सुरू असल्याचाही शेळकेंचा आरोप. राज्यात महाशक्ती आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीनं देऊ. आमदार बच्चू कडूने थोपटले दंड. भाजपची साथ सोडून दिलीप खोडपेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाची शक्यता.